नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण काय बघणार आहे तर आपल्या नारायणपेठ साडीवरती एक सुंदर स्लीव्ह डिझाईन आपण बनवलेली आहे. तर बघा, असा डबल फोल्डमध्ये 17 ते 18 इंचाचा कपडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर काठपदर वजा करून आपल्या बाहीची उंची जेवढी असेल तेवढा उरलेला कपड्याची घडी घालून घेतलेली आहे. त्याच्यापेक्षा 1-1.5 इंच वाढवूनच घेतलेला आहे. त्याच्यानंतर कपड्याचा मध्य काढून तिथून 2-2 इंच अंतरावरती मार्किंग करून घेतलेलं आहे पॉईंटवरती. आता बघा, 2-2 इंचाचे पॉईंट जे आहेत ते आपल्याला असे प्लेटमध्ये पकडायचे आहेत. सुरुवातीला बघा, पाठीमागच्या बाजूला अर्ध्या इंचाचं प्लेट करायची आहे. समोरच्या बाजूला असं प्लेटा ज्या आहेत ते एकमेकावरती पकडून ठेवायच्या आहेत. तर बघा, याला पिन लावून घेतली आता मी. आता दुसऱ्या बाजूच्या सुद्धा प्लेटा त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. तर बघा, दुसऱ्या बाजूच्या सुद्धा प्लेटा याच पद्धतीने आपल्याला अशा अंगठ्याखाली पकडायच्या आहेत आणि वरच्या बाजूला अशी अर्धा इंचाची प्लेट येईल असं आपल्याला. आता ही पिन काढून घेतली आणि याच्यावरती आपण ह्या प्लेटा एकमेकावरती ठेवून घेतलेल्या आहेत आणि तिथं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची थोडीशी. तर बघा, अशा प्लेटा आपल्या तयार झाल्या खालच्या बाजूच्या. आता वरच्या बाजूच्या आपल्याला थोड्याशा तिरकस तयार करून घ्यायचे आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची या तिरकस प्लेटा करून. तर हा कपडा जो आहे तो आपल्याला किती घ्यायचा, आपली स्लीव्ज आहे त्याच्यापेक्षा 10 ते 15 इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे, कारण त्याच्या आपण प्लेटा पाडून घेतो. आता बघा, आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा असं पेपर कटिंग करून घ्यायचं. आपली जेवढी स्लीव्ज आहे तेवढं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच जादा असं पेपर कटिंग करून घ्यायचं. आणि आपण ह्या प्लेटा जिथं पाडलेत त्या प्लेटाचा त्या सुरुवातीच्या प्लेटावरती स्लीवचा मध्य करून त्याच्यावरती बरोबर आपल्याला असं पूर्ण बाहीवरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे पेपर कटिंगच्या. आणि जो काही एक्स्ट्रा कपडा दिसतो आपल्याला साईडला पेपर कटिंगच्या बाजूनी, तर तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. तर आजची आपली डिझाईन जी आहे ती नारायणपेठ साडीवरती एक सुंदर स्लीव डिझाईन आपण करून घेतलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल. बघा, आता मी प्लेट आपल्याला मापाची स्लीव्ज पाहिजे होती त्यासाठी जे पेपर कटिंग जोडून घेतलं होतं ते पेपर कटिंग आता पेपर आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण कपड्यावरून. आता आपल्याला पाहिजे आहे आपल्या साडीचा काठपदर. तर बघा, तुमची स्लीव जर 10 इंचाची असेल आणि काठपदर जर 5.5 इंचाचा असेल तर तुम्हाला वरचा कपडा जो आहे तो तुम्हाला 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे, कारण एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी आणि उरलेला तुमचा मापाच्या स्लीव्जमध्ये जाणार आहे. तर बघा, आता मी प्लेटेड स्लीव जे आहे ते काठपदरावरती जॉईंट करून घेते, म्हणजे दोन्ही जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच्यावरती एक दाब शिलाईसुद्धा द्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली बाही जी आहे ती रेडी झालेली आहे. आता आणखी आपल्याला याला मेन फॅब्रिक फक्त रेडी झालेलं आहे आपलं. आता याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, खालच्या बाजूला काठावरती आता काय करणार आहे आपण, स्लीव्ज मापाची झाली का ते अगोदर बघायचे. तर बघा, आता खालच्या बाजूला आपण पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे आणि शिलाई मार्जिंग वगळून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं दोन्ही बाजूला स्लीवच्या अंतर सोडून तिथं पोटली बटन जे आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही अस्तरवरती जोडून घ्या किंवा तुम्हाला मेन फॅब्रिकवरती जोडून घेतलं, तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीनं तुम्ही जोडून घेऊ शकता. तर एकूण तुम्हाला दाटसर पोटली बटन पाहिजे असेल तर दाटसर लावून घ्यायचे आणि जर पातळ पाहिजे असेल तर पातळ पोटली बटन लावून घ्यायचे, म्हणजे कमी लागतात आणि वेळही वाचतो. कपडा अपुरा असल्यानंतर कमी पोटली बटन लावलं तरी चालतं. तर बघा, दोन्ही बाजूला एक 2-2 इंचाचा कपडा सोडलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी आणि असं पोटली बटन लावून घेतलेलं आहे उलट बाजूवरती. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला वरून अस्तर ठेवून घेतलेले अस्तरची स्लीव्ज आणि बरोबर त्या अस्तरच्या स्लीव्जवरून आणि पोटली बटन त्याच्यामध्ये अटॅच करून खालच्या बाजूचा कपडा पूर्ण अटॅच करून त्याच्यावरून आपण अशी
पाव ते अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची तुम्हाला. तुम्ही जेवढा कपडा एक्स्ट्रा सोडाल तेवढा कपडा त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर बघा कुठं पोटली बटन थोडंसं कमी जास्त झालं असेल तर त्याच्यावरून आपण अशी डबल शिलाईसुद्धा मारून घ्यायची. तर बघा आता ही पोटली बटन खालच्या बाजूला व्यवस्थित आलेलं आहे. आता स्लीवच्या काठावरून आपल्याला व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि अशी आपली आजची नारायणपेठ साडीवरची स्लीव डिझाईन होती. तर तुम्हाला ही स्लीव डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा किती सुंदर अशी स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.